नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण RRB NTPC 2025च्या ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या एक्झाम झाल्या आहेत जून महिन्यामध्ये 5 जून ते 24 जूनपर्यंत टोटल 47 शिफ्टमध्ये एक्झाम झालेले आहे. या सर्व शिफ्ट्समधील GK GSचे सर्व प्रश्न आपण या चॅनलवर मराठीमधून घेणार आहोत. पुढे येणाऱ्या NTPC अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रुप Dची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे प्रश्न फायद्याचे असतील. त्यामुळे NTPC अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रुप Dची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. डेली एक पेपर या चॅनलवर अपलोड केला जाईल आणि सर्व प्रश्न हे मराठीमधून घेतले जातील. आजचा हा आपला पहिलाच पेपर आहे. 5 जून 2025ला शिफ्ट 1मध्ये झालेला हा पेपर आहे. पहिला प्रश्न, गुप्तोत्तर राजवटीत भुक्ती या शब्दाचा संदर्भ आहे. उत्तर प्रांत. चंद्राच्या पृष्ठभागाच्या थर्मोफिजिकल प्रयोग 2025 पेलोडचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? उत्तर चंद्र रेगुलितचे उभ्या तापमान प्रोफाईल मोजण्यासाठी. तख्त ए बाही शिलालेख कोणत्या पार्थियन शासकाशी संबंधित आहे? उत्तर गोंडोफर्नेस. भारतीय राज्यघटनेच्या 97व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणते कलम जोडले गेले? उत्तर कलम 43(ब). लैंगिक असमानता निर्देशांक 2022मध्ये भारताने 193 देशांमध्ये कोणता क्रमांक मिळवला? उत्तर 108. चोवीस अक्षांश कोणत्या भारतीय राज्याच्या राजधानीच्या सर्वात जवळून जातो? उत्तर भोपाळ. एप्रिल 2025 पर्यंत भारत UK मुक्त व्यापार करार म्हणजेच FTAच्या किती टक्केवारीला अंतिम रूप देण्यात आले आहे, ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांना करार पूर्ण करण्याच्या जवळ आला आहे? उत्तर 90%. - 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर खालीलपैकी कोणते संयोजन झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे आणि मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते? उत्तर JMM बारहेट. खालीलपैकी कोणाला कायद्याद्वारे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते? उत्तर राजाराम मोहन रॉय. खालीलपैकी कोणी भारतीय आणि पाश्चात्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कलकत्ता येथे वेदांत महाविद्यालयाची स्थापना केली? उत्तर राम मोहन रॉय. एत्तुतोकाई संग्रहातील संगम काव्यसंग्रह पुराणनुरू आणि पतिरुपट्टू यांचा मुख्य केंद्रबिंदू कोणता आहे? उत्तर वीरता आणि राजांची स्तुती आणि त्यांची कृत्ये. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025मध्ये किती देशांचे मूल्यमापन करण्यात आले? उत्तर 63. सर्वोच्च न्यायालय केवळ कोणत्या विशिष्ट हेतूसाठी कलम
32 अंतर्गत रिट जारी करू शकते? उत्तर: मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याला समुद्रकिनारा नाही? उत्तर: राजस्थान. MS PowerPointमध्ये स्लाइड मास्टरचा उद्देश काय आहे? उत्तर: सर्व स्लाइड्सवर सुसंगत स्वरूपण, फॉन्ट आणि लेआउट लागू करणे. फेब्रुवारी 2025 मध्ये मुथूट फायनान्सला भारतभरात किती नवीन शाखा उघडण्यासाठी RBIची मान्यता मिळाली आहे, ज्यामुळे गोल्ड लोन मार्केटमध्ये त्याची उपस्थिती मजबूत झाली आहे? उत्तर: 115. हायड्रोलिसिसमुळे खालीलपैकी कोणते द्रावण किंचित आम्लीय आहे? उत्तर: NH4Cl. भारताच्या पूर्व किनारपट्टी मैदानाचा विस्तार कोणत्या राज्यापासून कोणत्या राज्यापर्यंत आहे? उत्तर: पश्चिम बंगाल ते तामिळनाडू. कोणत्या वर्षी बक्षी जगबंधू यांनी ब्रिटिश जमीन महसूल धोरणाच्या विरोधात पायका बंडाचे नेतृत्व केले? उत्तर: 1817. खालीलपैकी कोणते डेस्कटॉप संगणकावर सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टमचे उदाहरण आहे? उत्तर: विंडोज 10. भारत सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरुवातीला किती शहरांचा समावेश करण्यात आला? उत्तर: 100. कोणत्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था छोट्या शहरांचे व्यवस्थापन करते, ज्यात पथदिवे आणि ड्रेनेज सारख्या मर्यादित नगरपालिका कार्ये आहेत? उत्तर: नगर क्षेत्र समिती. दक्षिण भारतीय मंदिर वास्तुशास्त्रात गर्भगृहाच्या वर बांधलेल्या पायरी किंवा मिऱ्या दक्षिण भारतीय मंदिर वास्तुशास्त्रात गर्भगृहाच्या वर बांधलेल्या पायरी किंवा पिरॅमिडल रचनेचे नाव काय आहे? उत्तर: विमान. आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार भारताच्या GDPच्या टक्केवारीनुसार संशोधन आणि विकास यावरचा सध्याचा खर्च किती आहे? उत्तर: 0.64%. खालीलपैकी कोणते रासायनिक बदलाचे उदाहरण आहे? उत्तर: लाकूड जाळणे. खालीलपैकी कोणता घटक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPUचा भाग नाही? उत्तर: ग्राफिक कार्ड. मध्ये सुरू करण्यात आलेल्या डिजिटल कृषी मिशनबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? यामध्ये ॲग्रिस्टॅक आणि सर्वसमावेशक माती सुपीकता नकाशे यांसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती समाविष्ट आहे.
ॲग्रिस्टॅकचे व्यवस्थापन पूर्णपणे केंद्र सरकार करते. मिशन प्रमाणित डेटाद्वारे शेतकऱ्यांना क्रेडिट आणि विमा यासारख्या डिजिटल सेवा सुलभ करण्याचा प्रयत्न करते. उत्तर फक्त 1 आणि 3. खालीलपैकी कोणी नोव्हेंबर 2024 भारताच्या नियंत्रक जनरल पदाचा पदभार स्वीकारला? उत्तर के. संजय मूर्ती. संगणक प्रणालीमध्ये आभासी मेमरीचा प्राथमिक उद्देश काय आहे? उत्तर डिस्क स्पेस वापरून रॅम क्षमता वाढवणे. नोव्हेंबर 2024 भारताच्या दुग्ध व्यवसायातील योगदानाचा गौरव करण्यासाठी कोणता दिवस साजरा करण्यात आला? उत्तर राष्ट्रीय दूध दिवस. दोन 2025 चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून बाहेर पडणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता आहे? उत्तर पनामा. महिला प्रीमियर लीग 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर मुंबई इंडियन्स. फेडरल विवादांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्र विरुद्ध त्याच्या रीट अधिकार क्षेत्रामध्ये मुख्य फरक काय आहे? उत्तर फेडरल विवाद अधिकार क्षेत्र सल्लागार आहे, तर रीट अधिकार क्षेत्र बंधनकारक आहे. वनस्पतीच्या मुळातील कोणती संरचनात्मक कार्यात्मक समस्या वायूच्या देवाणघेवाणीला अडथळा आणेल, परंतु पाण्याच्या शोषणावर लक्षणीय परिणाम करणार नाही? उत्तर हवाई अवयवांवर विस्कळीत स्टोमॅटल उपकरणे. कीबोर्ड वापरून डायलॉग बॉक्स किंवा मेनूमधील पर्यायांमधून नेव्हिगेट करताना टॅब कीचे प्राथमिक कार्य काय आहे? उत्तर पुढील उपलब्ध पर्याय किंवा नियंत्रणाकडे फोकस हलविण्यासाठी. कोणत्या प्रकारचे अधीनस्थ न्यायालय प्रामुख्याने मालमत्तेच्या मालकी आणि कराराच्या कराराशी संबंधित विवाद हाताळते? उत्तर दिवाणी न्यायालये. 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने बे ऑफ बंगाल इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद स्वीकारले? उत्तर बांगलादेश. कोणत्या वर्षाच्या दूरसंचार धोरणांतर्गत भारतीय दूरसंचार क्षेत्राचे उदारीकरण करण्यात आले? उत्तर 1994. साबरमती नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून उगम पावते? उत्तर अरावली हिल्स, राजस्थान. लेबर ब्युरोने आयोजित केलेल्या 6व्या वार्षिक रोजगार बेरोजगार सर्वेक्षणात नोंदवल्यानुसार भारतातील एकूण बेरोजगारीचा दर किती होता? उत्तर 5.4%.
आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. जर बोलताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.